जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडी 2026 आपण घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक पहिला पहा. 25 जानेवारी 2026 हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस होता? ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न येऊ शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 15, ऑप्शन क्रमांक 2 आहे 16, ऑप्शन क्रमांक 3 आहे 17 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 11. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 16 क्रमांकाचा हा राष्ट्रीय मतदार दिवस होता. आणि राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला केला जातो. राष्ट्रीय मतदार दिवस हा केव्हापासून साजरा केला जातो? तर त्याची तारीखसुद्धा लक्षात ठेवा, 25 जानेवारी 1950. आणि आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर श्री ज्ञानेश कुमार याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, आपले मुख्य निवडणूक आयुक्त ते आहे. राष्ट्रीय मतदार दिवस मी आताच सांगितला 25 जानेवारी. पूर्ण तारीखसुद्धा विचारू शकते किंवा फक्त तारीखसुद्धा विचारू शकते. तर पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र आणि बालस्नेही पोक्सो न्यायालय कुठे आहे म्हणते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% यावर्षी पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही MPSC द्या, सेंट्रलची SSGD द्या, SSC CGL द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळू शकतो. याचं करेक्ट उत्तर बघण्याआधी आपण ऑप्शन बघूया. नागपूर पहिला ऑप्शन दिला आहे, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे नाशिक आणि चौथा ऑप्शन आहे पुणे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पुणे. आणि याआधीचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण करेक्ट उत्तर सांगितलेलं नाही आहे, उत्तर सांगतो तुम्हाला. तर याचं करेक्ट उत्तर आहे 16वा. जो 25 जानेवारी 2026ला मतदार दिवस मनवला गेलेला आहे, साजरा करण्यात आला, तो 16व्या क्रमांकाचा, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण की हा प्रश्न थोड्याशा मायनर मिस्टेकनं तुमचे मार्क घालवू शकतात. म्हणून हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा. टाटा मुंबई मॅरेथॉन आणि खास करून मुंबई पोलीसला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, मुंबईमध्ये म्हणजेच ठाणे, पालघर, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि मुंबई शहर आणि सोबतच नाशिक आणि बाकी घटकातल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हा लक्षात ठेवा. पण खास करून मुंबईवाल्यांनी जास्त लक्षात ठेवा, कारण की टाटा मुंबई मॅरेथॉनची विजय राशी किती आहे आणि ते पण कशामध्ये विचारलेलं आहे? अमेरिकन डॉलरमध्ये. तर ही जी राशी आहे सगळी, ही अमेरिकन डॉलरमध्ये आहे. हे डॉलरमध्ये दिलेली आहे खालची, ठीक आहे. डॉलरचं साईन असं असते, ठीक आहे. तर पहिली जी राशी आहे ती आहे 38,95,24. क्लोज ऑप्शन दिलेले आहे. त्यानंतर 28,95,24, त्यानंतर 48,95,24 आणि 28,95,24, ठीक आहे. तर हे जर डॉलरमध्ये बघायला गेलो आपण, तर बघा 3,89,524 एवढी मोठी डॉलरमध्ये संख्या आहे. जर आपण हिला 88 गुणिला किंवा आजचा जो रेट आहे डॉलरचा, याला जर गुणिला केलं तर भरपूर मोठी अशी राशी ही मुंबई मॅरेथॉनसाठी विजय राशी ठेवण्यात आलेली होती, ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचा जो करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, 3,89,528 काय तर डॉलर, ठीक आहे. याला गुणिला 88 किंवा जे आजचा भाव आहे ते करून घ्या, तेवढी राशी ही पैसे म्हणजे रुपयामध्ये, आपल्या भारताच्या रुपयामध्ये असणार. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा. महाराष्ट्राचे ले कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर झाला, त्या कोणत्या जिल्ह्याचे आहे म्हणते? तर ऑप्शन बघा, सोलापूर, ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे सांगली, ऑप्शन नंबर 3 दिला आहे सातारा, ऑप्शन नंबर 4 आहे अहिल्यानगर, ठीक आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे तो हे आहे अहिल्यानगर, ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण की हा आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे आणि हा सरळ विद्यार्थी मित्रांनो जातो एन्व्हायरमेंट, पर्यावरणासाठी हा प्रश्न जातो. तर हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे.
कारण की आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपलं डिपार्टमेंट थोडंफार नाही पण जाते. त्यानंतरचा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येकच पेपरमध्ये येण्याजोगता प्रश्न आहे. कारण की प्रश्न बघा खूपच महत्त्वाचा. 77व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या राज्याच्या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला? तर पहिला प्रश्न नोट करा की यावर्षीचा जो 2026ला प्रजासत्ताक दिन झाला तो किती नंबरचा होता, तो प्रश्न विचारू शकतात. तर 77 क्रमांकाचा. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की 77व्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथास कोणत्या राज्याला प्रथम पुरस्कार मिळाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. ठीक आहे. आता दुसरा तिसरा क्रमांक कशाला मिळाला, काय मिळाला ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा महाराष्ट्रास प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर हा दुसरा प्रश्न असा विचारू शकतात की महाराष्ट्राला एकूण किती वेळा आतापर्यंत प्रथम पुरस्कार मिळाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 8 वेळा. आणि 1980 पासून तर 2026पर्यंत टोटल किती 8 वेळा आपल्याला महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आता ते वर्षसुद्धा विचारू शकतात. तर ते वर्ष नोट करून घ्या. 1981ला पहिल्यांदा वेळेस मिळाला, 1983ला, 1993ला, 1994ला, 95ला सुद्धा मिळाला, 2015ला सुद्धा मिळाला, 2018ला सुद्धा मिळाला आणि यावर्षी 2026ला सुद्धा मिळाला. तर हे वर्ष आहे ना, हे पाठ करून ठेवा. हे खूप विद्यार्थ्यांना पाठ नसतील आणि तुम्हाला जर पाठ असेल तर तुमचा 1 मार्क तुमचा वाढेल. पुढील प्रश्न पहा. यावर्षी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. 100% प्रश्न हा कोणत्याही परीक्षेमध्ये विचारू शकतो. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे 15 जणांना मिळाला आहे. 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्रातील. नेक्स्ट प्रश्न पहा. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्य स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचं पहिलं जो ऑप्शन आहे ते बंगळुरू आहे, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे इंदोर आणि चौथा आहे दिल्ली. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे बंगळुरू. आणि 44वी ज्युनियर हॉकी अजिंक्य स्पर्धा आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिला प्रश्न हाच बनतो की ज्युनियर हॉकी अजिंक्य स्पर्धा जी यावर्षी झालेली आहे ती कितव्या क्रमांकाची आहे? तर त्याचा नंबर खूप महत्त्वाचा आहे, 44वा. ठीक आहे. कारण की परीक्षेमध्ये हेच विचारत असतात की विद्यार्थी काय अभ्यास करतात ना, आपण त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न कसे विचारायचे. पुढचा प्रश्न पहा. झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश महेश शरदचंद्र सोनक हे किती नंबरचे न्यायाधीश आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे 18. आता बघा याच्यामध्ये 2 प्रश्न बनतात. तर पहिला प्रश्न म्हणजे की झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण? सरळ प्रश्न विचारू शकतात. तर याचं उत्तर आहे महेशचंद्र सोनक. आणि दुसरा जो प्रश्न आहे की हे कितव्या क्रमांकाचे आहे? तर 18 नंबरचे. तर कधी पण परीक्षेमध्ये नंबर आणि नाव आणि त्यांचं राज्य किंवा हे 3-4 प्रश्न प्रत्येक परीक्षेत बनत असतात. त्यानंतरचा लेटेस्ट प्रश्न म्हणजे महाराष्ट्र गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे श्रीमती मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सिरीज कंटिन्यू करायची आहे ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.